हे बियाण्याचं बॅगचं पॅकिंग. कृपया सर्वांनी बीज प्रक्रिया करते वेळेस हँड ग्लोव्हचा पुरेपूर वापर करा. हे कीटकनाशक आहे. आपल्याला बीज प्रक्रिया करते वेळेस कीटकनाशक प्लस बुरशीनाशक अशा 2 औषधाचा आपण बीज प्रक्रियाला वापर करणार आहोत. तर ते आपण आता बीज प्रक्रिया कशा प्रकारे करणार ते आपण दाखवणार आहोत मला. सर्वप्रथम आता एका बॅग साठी 1 पॅकेट वापरायचं, हे जे कीटकनाशकाचं आहे ते. आणि एक डब्बा जे आहे ते असं एका बाटलीमध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये दुसरं 1 डब्बा असं आणखीन 1 डब्बा भरून पाणी मिक्स करायचं. त्याच्यामध्ये पाणी मिक्स त्याच्यामध्ये बुरशीनाशक जे आहे ते आपल्याला जवळपास 200 ग्राम टाकायचे आहे. आपल्याकडे ग्रामचं माप नाही, पण आपण एक अंदाजे 200 ग्राम होईन असं टाकायचं. आता हे जे पाणी आहे, औषध पाणी, हे मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं असं. मिक्स झाल्याच्या नंतर आता आपण सोयाबीनचं बियाणं जे आहे ते आता बीज प्रक्रियेच्या डब्यामध्ये टाकून घेऊया. बॅग बसती का त्याच्यात? नाही बसायची होत. आता बियाणं टाकणं झाल्यानंतर आपल्याला औषधी टाकायची आपण मिक्स केलेली. मिक्स केलेले झाल्यानंतर जे काय आपल्याला सोयाबीनच्या पाकिटामध्ये बॅगमध्ये आलेलं पाकिट असतात ते सुद्धा आपण टाकून द्यायचं. असं याला लॉक टाकावा लागत असतो, हा डब्बा जेणेकरून खुलणार नाही. आता आपण मिक्स करू शकतो त्याला. पैसा आणि उलटा राऊंड मारता येईल. ठीक आहे. आपण आता काढून घेऊ. हे अशा पद्धतीने बीज प्रक्रिया झालेली आहे. एकदम खूप अशी छान पद्धतीने बीज प्रक्रिया झालेली आहे. बीज प्रक्रिया पूर्ण झालेली. आपण बघून बीज कशा प्रकारे झाले. थोडं दिसून झालं वाटतं.
नंबर खरे.